महाराष्ट्र के अकोला जिले में महिलाओं और लड़कियों की सुरक्षा के लिए एक मांग उठाई गई है। प्रहार जनशक्ति पार्टी ने कलेक्टर अजीत जी कुंभारे साहब को एक पत्र लिखकर महिलाओं और लड़कियों को अपनी सुरक्षा के लिए आग्नेयास्त्र ले जाने की अनुमति देने की मांग की है। यह मांग महाराष्ट्र के बदलापुर में एक स्कूली छात्रा के साथ हुए यौन उत्पीड़न के मामले के बाद उठाई गई है। इस मामले में एक शिक्षक ने 6 छात्राओं को अश्लील वीडियो दिखाकर प्रताड़ित किया था। प्रहार जनशक्ति पार्टी का कहना है कि महिलाओं और लड़कियों को अपनी सुरक्षा के लिए आग्नेयास्त्र ले जाने की अनुमति देने से अपने ही अधिकारियों की रक्षा करने में मदद मिलेगी। बदलापूर तालुक्यात काजीखेड हे गाव आहे। त्या काजीखेड गावात जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकांनी जवळपास 6 मुलींवर अत्याचार केला, त्यांची छेडखानी केली। या निषेधार्थ आज आम्ही इथं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात सर्व महिला कार्यकर्ते व मित्रमंडळ यांच्या वतीने आज इथं आंदोलन पुकारलेलं आहे व आम्ही ते निषेध व्यक्त करत आहोत। परंतु आमची मागणी अशी आहे की येणाऱ्या काळात महिलांना मुलींना हत्यार वापरण्याची परवानगी त्यांनी द्यावी। त्यानंतरच ज्या शिक्षकाले आरोपी बनवलेला आहे त्या शिक्षकाची कठोर चौकशी होऊन गेल्या 4 महिन्यापासून तो अत्याचार करत आहे, तर खरंच तो फक्त छेडखानी करत आहे किंवा त्यानं अजून कुठलं कृत्य केलेलं आहे किंवा त्यासोबत अजून कोणी आरोपी आहेत, याचा सर्व खुलासा या अकोला शहरातल्या लोकांना हवा आहे। यासाठी या मागणीकरिता आम्ही आज कलेक्टर साहेबांना इथं निवेदन देणार आहोत। आम्ही या ठिकाणी प्रहारच्या वतीने एक पुतळ्याला फाशी देऊन इथं आम्ही आमचा निषेध व्यक्त केलेला आहे। तरी सर्व शहरवासियांना मी विनंती करतो की आमच्या पाठीशी उभं राहून हे आंदोलन अजून तीव्र करावं ही विनंती। महाराष्ट्र टीवी 24 के लिए गुलाम मोहन सिंह, अकोला। चिंगीच्या भातुकली सारखाच आपणही आनंदाने आपला संसार उभारतो, कष्टाने एक एक वस्तू जमवतो, पण अचानक नियती डाव साधते आणि अवघा संसार उधळून लावते। भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली। त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची। शासनाने हेच कर्तव्य पार पाडले। आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला, त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।